हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम हरि राम राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जान भूखे कटारी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर करकटावरी ठेवनिया करवटवारी ठेवनिया तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर मकर पुंडले गणपती श्रवणी श्रवणी मकर गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी शुभमणी विराजित कंटिक वसुमणी विराजित तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख माझी नसी मुख आवडीने माझी नसी मुख आवडीने तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर माझी नसी मुख आवडीने माझी नसी मुख आवडीने तुझ्यार गळा कांदी पितांबर तुझ्यार गळा कांदी पितांबर आवडे निरंतर हे
कासे पितांबर आवडे निरंतर हे तिधान आवडे निरंतर हे तिधान तुझ्या गळा कासे पितांबर बिहार कासे पितांबर से पार कुमार Babar Kumari 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 पार Babar Kumari कुमार Babar Kumari पार कुमार Babar Kumari पार Babar Kumari Babar Kumari पार कुमार Babar Kumari पार Babar Kumari पार माझे डोळे जडो तुझे मरुदे माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मरुदे माईच्या पती सोयरिया रुखमाईच्या पती सोयरिया रुखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम प्रेम सर्वकाळ यही माझ प्रेम सर्वकाळ यही माझ प्रेम सर्वकाळ कमळे काही न मागे आणि कमळे काही न मागे हरित पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम माझ प्रेम सर्वकाळ दैवत प्रेम सर्वकाळ दैवत प्रेम सर्वकाळ पार कुमार जय जय बार कुमारी पार कुमार हर बार कुमारी पार कुमार आज बार कुमारी पार कुमार बार कुमारी पुढे सरकून घ्या पुढे सरकून घ्या माऊली पुढे सरका हरे जय 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 राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण रूप पाहता रुचनी 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 हे सुख झाले ओ साधनी सुख झाले
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा धीरे राम कृष्ण हरे 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 याला नाही देऊ क्वालिटी असते याची व्हिडिओ ना दाबून क्वालिटी दिसते का जवळ नाही क्वालिटी उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा करा पंढरीनाथा हरे चरणी ठेवा माथा हरे चरणी ठेवा माथा तुकवाव्या जन्माच्या कविता जन्माच्या धनदारा पूत जन धनदारा पूत जन धनदारा पूत जन धनदारा पुत्र जन अबंधु सोयरी पिशोन बंधु सोयरी पिशोन सर्व मिथ्या हे जाणून विद्या हे जाणून चरणरी गादी
देवासी नरिगा देवासी धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना माया विघ्ने भ्रमला करी माया विघ्ने भ्रमला करी मनता भीमादिनी घरी मनता भीमादिनी घरी हे तो संपत्ती देवारी संपत्तीची वारी तुकारी जाईला वारी जाईला धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना आयुष्यात आई पहा आयुष्यात आहे महा पतसे महा भारत पतसे महा कोई ताता घोर महा त्वहिताचा घोर महा हरिया हरिचा हरिया श्रीहरीच्या धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना संत चरणी भावधरा चरणी भावधरा आजनोक्षणा नाम स्मरा नाम स्मरा मुक्ती सायोजतावरा मुक्ती सायुजतावरा येची करा बापानो येची करा बापानो येची करा बापानो येची करा बापानो धनदारा पुत्र जना बंधु सोये रे पिशुन धनदारा पुत्र जना धनसोयरे पिशुन विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा भुवनाता भवकामा हे भरांतरी निज प्रेमा हे महरी भक्ती न तुकले महरी भक्ती धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना भक्त सोयरे शरणरी देवासी धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र गुरु बार कुमाई 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 आता उठा जागे भारे आता जागे भारी आता उठा जागे भारी आता स्मरण
करा पंढरीनाथा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता भावी चरणी ठेवा माता भावी चरणी ठेवा माथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन सुखवी व्यथा जन्माच्या सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन जन धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून पिशून बंधू सोय रे पिशून बंधू सोय रे पिशून बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिधा देवासी शरण शरण रिधा देवासी देवासी शरण रिधा देवासी शरण रेगा शरण देवा देवासी शरण रेगा देवासी देवासी शरण रेगा शरण रेगा शरण रेगा देवासी 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 शरण रेगा देवासी शरण रेगा सर्व मिथ्याही जाणून सर्व मिथ्याही जाणून शरण रिहा देवाशी शरण शरण रिहा देवासी सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी शरण शरण रिगा
शरण 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 उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्रजन बंधू स्वयरी पिशून सर्व मिथ्याही जाणून शरण रिगा दिवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरी हेतू संपत्तीचे वारे साचूकारी जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हीची करा बापांनो विष्णू दास विनवी नाम भूलू नका भवकामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती धनदारा पुत्रजन बंधू स्वयरी पिशून सर्व मिथ्याही जाणून
चरणरिगा देवासी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पंचभूताले कथेचा विस्तार पंचभूताले कथेचा विस्तार पंचभूताले कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा लोकाभिराम रणरंग धीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूपं करुणा करंत प्रभु रामचंद्र शरण प्रपद्ये भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृहदेह आशानसी या तिळवरी ऐसे संत नारायण बाबा त्यांच्या चरणासी मी नमन करी जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर विठाला उठा जागी भारी आता उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी किंवा चुकवा व्यथा जन्माच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मनायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावरती कीर्तनरूपी पुष्प समर्पित करण्यासाठी आपल्या सज्जन माता पित्यांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत विश्वसम्राट प्रेममूर्ती संत नामदेव महाराजांचा आणि बहुतांश सर्वांच्या परिचयाचा पाठातला हा अभंग रोज आपण काकड्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून म्हणत आलो आणि हा अभंग इथे निवडला. पांडुरंगाच्या शरणागतीचं वर्णन अभंगात करतात. अभंग निवडण्याचं दुसरं एक कारण आहे की ज्यांचा पालखी सोहळा इथपर्यंत आणला त्यांचंही नाव नामदेव आणि म्हणून खरं तर पंढरी प्रकरणातला अभंग निवडणार होतो पण पुन्हा लक्षात आलं नामदेव महाराजांचा पालखी सोहळा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. विढाला विढाला संत नामदेव महाराज आणि हे संत नामदेव महाराज चव्हाण असं म्हणावं लागेल. नामदेव महाराज चव्हाण यांचा हा पालखी सोहळा मातोश्री मीनाबाई मनाबाई या 2-4 वर्षापासून त्यांचे सुपुत्र 3रं वर्ष आहे आदरणीय बाळासाहेब काका चव्हाण. खरं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की पाहत राहू किती तेज आहे चेहऱ्यावर. अति प्रसन्नता वाटली. पुण्य पुरुषाला पाहिल्यानंतर अंतकरणात प्रसन्नता निर्माण होते. ज्याला पाहिल्यानंतर अंतकरणात प्रसन्नता निर्माण होते तो व्यक्ती पुण्य पुरुष असतो. विढाला विढाला आणि त्यांच्याकडे पुण्य म्हणून तर
जवळजवळ ऐकलं असेल की 700 ते 800 लोक यावर्षी पालखी सोहळ्यात आहेत. आणि असं ऐकलं काका, माझा जास्त काही परिचय नाही खरं तर. इथं कशामुळे आलो, कसा आलो, कसा काय योग आलो हा तर विचार मी मांडणारच आहे. पण एवढ्या लोकांना इथं घेऊन येत असताना आमच्या नानाने सांगितलं, यांनी सांगितलं, आता मला सर्वांचे नावं नाहीत परिचय. हा, आनंदराव वाघ आणि अशोक पाटील. कारण की पहिलंच आहे ना, पहिल्यांदा आल्यानंतर ओळख नसते. इथून पुढे जसं जसं बोलवत राहाल तसं तसं सर्वांची नावं पाठ होतील, आहे का नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा बोलवावं म्हणूनच मी तुमचे नावं सांगा ना, विठाला विठाला विनोदातला भाग सोडून द्या. आणि प्रत्येक व्यक्तीला महिला मंडळात असं ऐकलं की 2-2 साड्या आहेत. 2-2 साड्या तेही चांगल्या क्वालिटीच्या आहेत. पुन्हा तिथून निघाल्यापर्यंत पासून इथपर्यंत येईपर्यंत 1 रुपयाही कोणाला खर्च नाही. भिशी भरायची नाही. आमच्या भागातून दिंडे येतात, 3-3, 4-4 हजार रुपये भिशी भरावी लागते. इथं महत्वाचं भिशी नाही. रेनकोट दिलेत प्रत्येकाला आणि पुन्हा भिशी भरून सुद्धा लोकांची राहायची व्यवस्था नाही. पालामध्ये अर्थात रावटीत राहावं लागतंय. त्याचबरोबर रावटीत राहत असताना बाथरूमची व्यवस्था नसते. इथं प्रत्येक ठिकाणी शाळा किंवा एखादी धर्मशाळा प्रत्येक गावामध्ये उतरताना केलेली आहे. आणि इथं आल्यानंतर सुद्धा असं वाटलं की आपण खरं तर पंढरपूरला नाही तर आपण मोठ्या एखाद्या कुठल्या तरी सिटीमध्ये फिरायला गेलो असं वाटलं. सुंदर वातावरण, अतिशय एसीच्या रूम, सर्व चांगलं वातावरण, एवढं सुंदर आणि तीही एकाही व्यक्तीकडून 1 रुपयाची अपेक्षा न करता ते सोपं नाही. आणि खरंच आपलं प्रत्येकाचं पुण्य हे त्यांच्या पाठीमागे आणि सर्व पुण्याचा संचय त्यांच्या चेहऱ्यावर आहे. म्हणून मी बोललो की पुण्यवान मनुष्याचा चेहरा पाहिला की पाहणाऱ्याला सुद्धा प्रसन्नता वाटते. विठाला विठाला. त्याचबरोबर दिंडीला लागणारे जे आयसर पिकअप आहे, गाड्या आहेत, त्यांना सुद्धा पैसे यांचेच पैसे, एकाचाही 1 रुपया नाही. आमच्या भागातून दिंडी येत असताना 3-3 हजार रुपये भिशी घेतात. पंक्ती सुद्धा दुसऱ्या लोकांच्या असतात. पंक्ती दुसऱ्याच्या असतात. नोहे टीका नाही करत. दिंडी काढणारे माणसं पंक्तीत उरलेलं पीठ सुद्धा गावाकडे घेऊन पुन्हा विकतात. इथं तसं नाही. विकण्याची तर अपेक्षा नाही. एवढं जवळजवळ 28 किती गाड्या आहेत, 17-18 गाड्या, रथ एवढा मोठा आणि एवढी लोकांची व्यवस्था ही सोपं नाही महाराज. खरंच आल्यानंतर असं वाटलं की कीर्तन आपण बाजूला ठेवूया. या व्यक्तीबद्दल मला खरं तर परिचय तेवढा नाही, पण त्यांच्या नावातच परिचय, चेहऱ्यावर परिचय. कारण की असं म्हणतात, माफी मागून बोलतो, असं म्हणतात माणूस किती मोठा आहे, किती सुखी आहे आणि किती पुण्यवान आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. टाळ्या कोणा वाजवा. माणूस किती दुःखी आहे आणि किती आनंदी त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. का? चेहरा माणसाचा आरसा असतो. चेहरा आरसा असतो आणि आरशामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुमचं जसा चेहरा आहे तसा आरशात दिसतो. मग तुम्ही कितीही लपवा, कितीही काही करा, जसा तुमचा चेहरा आहे तसा आरसा दाखवतो. तसं माणसाचं सुख किंवा दुःख, माणसाचं अंतकरणातलं पुण्य, माणसाच्या जीवनातली साधना आहे ही त्याच्या चेहऱ्यावर दिसते. माफी मागून बोलतो ऐका. लाख छुपावे छुप न सके राज ये कितना बहरा, लाख छुपावे छुप न सके राज ये कितना बहरा, दिल की बात बता देता है असली अपना चेहरा. विडाला मी आधी कौतुक केलेलं कदाचित त्यांना एखाद्या वेळेला आवडायचं नाही म्हणून इथे थांबतो आणि अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर माझ्या गावामध्ये खूप मोठं संस्थान आहे, संत नारायण बाबा म्हणून, बीड जिल्ह्यामध्ये वांगी संस्थान म्हणून खूप मोठं संस्थान आहे. जवळजवळ 25-30 कीर्तनकार आहेत, मोठमोठे गायक आहेत. पण तरी आमच्या अनंत महाराज शेंडगे यांनी पंढरपूरला निघाल्यानंतरच आमची वारी चुकली यावेळेला आणि मला आता आहे त्या टायमाला तिथं जायला नको म्हणून ते म्हणजे आपण इकडं जाऊ. इकडं या ठिकाणी आमचे अनंत महाराज तुमच्या नाशिक परिसरामध्ये गाण्यासाठी असतात. त्यांनी या ठिकाणी आणलं. रात्री हुडकीत 1 वाजता आमचे नाना आम्हाला घ्यायला आले. त्याचबरोबर आमचे आदरणीय ज्यांनी गोड चाल गायली राजभाऊ महाराज कंसे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो मृदंग वाजतो कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने ज्यांच्यापर्यंत ही
गुरु शिष्याची परंपरा जाते असं महाराष्ट्रातलं खूप मोठं एक मृदंगाच्या बाबतीत अग्रेसर असणारं नाव आदरणीय पंडित श्री गुरु सुभाष गुरुजी देशमुख यांचे सुपुत्र आमचे परमस्नेही परम मित्र आनोज महाराज देशमुख मृदंग वाजवण्यासाठी उपस्थित आहे. तुम्ही सर्व तुमच्या सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो आणि आपल्या खिचडी पूर्ण तयार होईपर्यंत अभंगाचं जेवढं जमेल तेवढं चिंतन करतो. विढाला अभंग नामदेव महाराजांचा आणि या अभंगातून नामदेव महाराज उपदेश करतात. उपदेशाचे दोन प्रकार शास्त्राने सांगितले, एक समष्टी उपदेश आणि एक वेष्टी उपदेश. ज्या वेळेला एका माणसासाठी उपदेश केला जातो त्याला वेष्टी उपदेश म्हणतात आणि ज्या वेळेला अनेक लोकांसाठी उपदेश केला जातो त्याला समष्टी उपदेश म्हणतात. नामदेव महाराज या अभंगातून अनेक लोकांना उपदेश करतात. काय, तुम्ही झोपल्या आलाय मग एक काम करा, उठा उठा जागे व्हा. मग महाराज तुम्ही आम्हाला उठा म्हणता जागे व्हा म्हणता, मग खरं तर आम्ही झोपल्या आहोत का? हा, आपण झोपल्या आहोत. 4 वर्ग प्रति एक माणूस बाहेरून झोपल्याला आतून जागा, एक व्यक्ती बाहेरूनही झोपलेला आणि आतूनही झोपलेला, एक व्यक्ती आतून झोपलेला आहे बाहेरून जागा आहे आणि चौथा व्यक्ती जो आतूनही जागा आहे आणि बाहेरूनही जागा आहे. विडाला तुम्ही आम्ही सामान्य जीव आपण बाहेरून जागे पण आतून झोपले आलो. विषयी पामरजी लोक आहेत हे बाहेरूनही झोपले आले आणि आतूनही झोपले आले. साधू संत जे आहेत ना हे साधू संत आतूनही जागेत आणि बाहेरूनही जागेत. नोहे नोहे तर काही साधू संत बाहेरून झोपलेले दिसतात पण आतून मात्र जागेत. बोला बोलनी बोली जागे बाहेर आतनी झाले, जागे बाहेर आतनी झाले. कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले. अंधार गाव उजळले, अंधार उजळले, अंधार नाव उजळले, अंधार नव उजळले. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. हे बोला बोला बोले, बोला बोला बोले. जागे बाहेर आतनी झाले, जागे बाहेर आतनी झाले. कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले. नेनो अंधार उजळले, अंधार उजळले, अंधार उजळले, अंधार उजळले. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, करीतो फेरा. बोल अबोलणी बोली, जागे बाहेर आत निजली. हे आतून जे निजले आलेत आणि बाहेरून जागे. तुम्ही आम्ही बाहेरून जागेत आपण पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण झोपले आलो. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेल्या असलेल्या व्यक्तीला नामदेव महाराज उपदेश करतात, बाबा उठ, जागा हो. कारण की तुझं कल्याण झोपण्यात नाही तर तुझं कल्याण खरं तर जाग होण्यात आहे. आणि म्हणून जाग होऊन तू भगवंताचं गीत गात 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 पंढरपूरला जा. विठाला पंढरपूरला जा
आणि पंढरपूरला गेल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा तुला प्रेम देईल आणि त्या प्रेमाने तुझं कल्याण होईल. विठाला विठाला. आणि जागा होऊन तू भगवान परमात्म्याचं स्मरण कर आणि कोणत्याही देवाचं स्मरण करू नको, फक्त आणि पंढरीनाथाचं स्मरण कर. का? सर्व देवामध्ये श्रेष्ठ देव आहे ज्याचं नाव आहे पांडुरंग आहे, जो बलियामध्ये सर्वात बलवान आहे. बलिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. आणि या पंढरपूरचं अनन्य साधारण महत्व आहे. सर्व संतांच्या गात्यामध्ये पंढरी प्रकरण म्हणून खूप मोठमोठं प्रकरण आहे. 200-200, 300-300 अभंग एका संतांनी या पंढरीच्या प्रकरणासाठी खर्च केले. आणि या पंढरपूरमध्ये आज आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो. आजच्या दिवशी देव झोपल्या जातात. अर्थात आजपर्यंत भगवान परमात्मा वाट पाहतात भक्तांची आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवान सर्व पालख्या वापस निघाल्यानंतर झोपतात. पौर्णिमेच्या दिवशी झोपतात आणि पौर्णिमेच्या दिवशी झोपल्यानंतर 4 महिने भगवान झोपतात आणि 4 महिने झोपल्यानंतर पुन्हा 4 महिन्यानंतर एक एकादशी येते आणि त्या एकादशीला देव उठावणी एकादशी असं म्हणतात. त्या दिवशी देवाला उठवल्या जातं, पण त्याच्या अगोदर वारकरी मंडळी देवाला सहजासहजी उठवत नाही. 4 महिने काकडा करतात आणि 4 महिने काकडा करतात आणि देवाला सांगतात, पांडुरंगा आता प्रभात झाली, आता तुला उठलं पाहिजे. आता सर्व वैष्णव मंडळी आली आहे, वैष्णवांची मांदी दारात आलेली, त्याच्यामध्ये गरुड हनुमान वगैरे आदी करून सर्व मंडळी आहेत आणि म्हणून देवा तुला आता उठलं पाहिजे अशी विनंती करतात. 1 दिवस नाही, किती दिवस? 4 महिने. आणि 4 महिने विनंती करून पुन्हा देवाला उठवल्या जातं. त्या एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणतात. म्हणून संत सांगतात किंवा भगवान म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये वर्षामध्ये तुम्ही मला कधीच नाही भेटला तरी चालेल, पण या 2 एकादशीला, आषाढी आणि कार्तिकी, या 2 एकादशीच्या दिवशी मला तुम्ही मात्र विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मला, आषाढी कार्तिकी विसरू नका मला. सांगत रे तुझं पांडुरंग, पांडुरंग सांगत रे तुझं पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मला, आषाढी कार्तिकी विसरू नका मला. सांगत रे तुझं पांडुरंग, सांगत रे तुझं पांडुरंग. स्वतः पांडुरंग परमात्मा बोलतो, आषाढी आणि कार्तिकी या 2 यात्रेला मला तुम्ही विसरू नका. हा वारकऱ्यांचा बाजार आहे, हट आहे. अनेक प्रमाण आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे, मला 12 पर्यंत थांबणं गरजेचं असेल कदाचित. आज्ञा तशी आणि सेवकी करावे सांगितले काम, शिक्क्याचा तो धर्म किंवा येथे होतो पणा कामा नये. म्हणून अनेक प्रमाण आहेत आणि प्रमाण म्हणणारी सुद्धा माणसं सर्व पाठांतरातले असो. या आषाढी वारी आणि कार्तिकीच्या वारीचा या महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी हा एक दिवाळीचा सण आहे. का सण आहे? दिवाळीच्या सणा दिवशी आपल्या मुली नांदायला गेलेल्या माहेराला येतात आणि माहेराला आल्यानंतर आपल्या आई वडिलांना भेटतात आणि आई वडिलांना आनंद होतो, सुख दुःख सांगतात. तसं अनेक संत मंडळी या भगवंताच्या मुली, पांडुरंगाच्या मुली आहेत आणि पांडुरंगाच्या मुली, या पांडुरंगाच्या मुलीचं जे माहेर आहे ते माहेर आहे पंढरी. पंढरी माझे माहेर साजणी, अनेक प्रमाण आहेत. म्हणून या सर्व मुली दिवाळीच्या दिवशी जसं घरी येतात तसं आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी घरी येतात आणि तो दिवस सर्व संतांसाठी दिवाळीचा सण आहे. का तर त्याचा आनंद प्राप्त करायचा असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला झोपेतून जागं व्हावं लागेल, अज्ञानातून बाहेर यावं लागेल, ज्ञानाकडे जावं लागेल आणि जागं होऊन भगवान परमात्म्याची शरणागती करावी लागेल. त्याचं जर स्मरण केलं तर त्याचं ब्रीद वाक्य, जो मज होयानन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागताशी शरण मीची को. आणि त्याचं ब्रीद वाक्य, त्याच्या शरणागतीमध्ये तो कोणालाही उपवाशी ठेवत नाही, कोणालाही दुःखी ठेवत नाही, सर्वांचं तो दुःख नाहीस करतो. नोहे नोहे सर्वांचं दुःख नाहीस करण्यासाठी तो विटेवर भक्ताची वाट पाहत उभा आहे.
वाट पाही उभा भीतीची आवडी कृपाळू तातडी उतावी विठाला 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 विठाला. आणि म्हणून त्याच्या चरणावर जर मिठी घातली तर तो आपलं जन्म मरणाचं दुःख नाहीस करतो. जन्माला येणं आणि मरण हा जो संसार आहे तो संसार नाहीसा करतो. कारण की तो त्याच्यासाठी उभा आहे. त्याच्या पायी घाला मिठी मूल नाही पहिलं उभा जगजेटी त्याचे पायी घाला मिठी. तो पहिल्या पलीकडच्या तीरावर अर्थात चंद्रभागेच्या सुख आणि दुःख रूपी संसाराच्या पलीकडच्या तो तीरावर उभा आहे. आणि त्याची जर शरणागती केली तर तो दुःखातून नाहीसा करतो. म्हणून त्याने दुःखातून नाहीस करावं जन्ममरण नाहीस व्हावं असं वाटत असेल तर उठा अज्ञानातून जाग व्हा आणि जाग होऊन त्याचं स्मरण करा. त्याचं स्मरण केल्यानंतर तो पंढरीनाथ नक्की तुम्हाला दुःखातून संपवून सुख प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. जन्ममरण तुमचं संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि जन्ममरण संपण्यासाठी ही वारी आहे. म्हणून ज्यांनी मरणावर जन्माच्या आणि मरणाच्या फेऱ्या आहेत ना या जन्म मरण रूपी या परंपरेची जी वारी आहे ही वारी ज्याने चुकवली तो खरा वारकरी. आणि ती वारी जर तुम्हाला चुकवायची असेल तर त्याची शरणागती केल्यावर नक्की चुकते. म्हणून तुम्ही उठा जाग व्हा आणि त्याचं स्मरण करा अभंगाच्या उठा जागे व्हा स्मरण करा पंढरीनाथ. जागे व्हारे स्मरण करा पंढरीनाथ. धनदार पुत्र जन वंशोय पिशून सर्व मिथ्याय दारुण चरण निघाले माती. जन्माचा सुखवीर जन्माचा धनदार पुत्र जन वंशोय पिशून धनदार पुत्र जन वंशोय पिशून. जागृततेचं काम संत करतात. संत परमात्म्याच्या चरणाजवळ न्यायचं काम करतात. म्हणून तर आपल्या एवढ्या अनेक जीवाला अनेक भक्तांना परमात्म्याच्या दरबारात ज्यांनी आणलंय जागृती करून आणलंय उठवलंय आणि सांगितलं चला प्रपंच तर चाललाच आहे. प्रपंच तर केलाच पाहिजे. खरं सांगू का प्रपंच होत असतो परमार्थ करावा लागतो. विढाला विढाला आमच्या चव्हाण काकांनी परमार्थ करतात. ते प्रपंच त्यांनी माणसं प्रपंच प्रारब्धावर सोडत नाहीत. प्रपंच कष्टावर करतात. प्रपंच प्रयत्नाने करतात आणि परमार्थ प्रारब्धावर सोडतात. खरं तर माणसाने प्रपंच प्रारब्धावर सोडला पाहिजे आणि परमार्थ प्रयत्नाने केला पाहिजे. आमचे गुरुवर्य म्हणायचे जो श्रीमंत माणूस आहे ज्याला देवाने भरपूर संपत्ती त्याने म्हणावं बरं झालं देवाने मला संपत्ती दिली मी अनेक लोकांना यात्रेला नेईल अनेक लोकांना अन्नदान करील अनेक लोकांना वस्त्रदान करील बरं झालं देवाने मला श्रीमंत केलं. आमच्या गुरुवर्यांची आठवण आज काकांच्या रूपात मला झाली बघा. आणि जो गरीब आहे ना आमचे गुरुवर्य म्हणायचे प्रातस्मरणीय बैराम बाबा म्हणायचे जो गरीब आहे ना त्याने म्हणावं बरं झालं देवाने मला गरीब ठेवलं. कुठलं मला व्यवसायातलं कुठलं काही माझ्या मागे ताण ठेवला नाही. माझ्या मागे कुठला व्याप ठेवला नाही. बरं झालं आता मी अहोरात्र भगवंताचं भजन करील आणि बरं झालं माझ्यापाशी संपत्ती नाही काही नाही. बरं झालं मी परमार्थ करण्यासाठी मोकळा असं गरीबाने म्हणावं आणि श्रीमंताने असं म्हणावं बरं झालं देवाने मला दिलंय ना मी मग अनेक लोकांची सेवा करील हे असं म्हणावं. ते म्हणायचे तेव्हापासून जवळजवळ 25 वर्ष झाले. ते आज माझ्या प्रत्यक्ष डोळ्याला आज अनुभवाला म्हणून सर्वांना जाग करून त्यांनी इथपर्यंत आणलंय. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी किंवा चुकवा व्यथा जन्माच्या. भगवान परमात्म्याच्या चरणावर भावनेने जर माथा ठेवला तर भावनेला फळ आहे.
भावधरी तरी तारील पाषाण. पाषाण सुद्धा आपलं रक्षण करील, पण त्याच्यासाठी भाव पाहिजे. श्रद्धावान भक्ती ज्ञान. श्रद्धावान माणसाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून भगवंताची शरणागती करत असताना भावनेने करावी आणि भावनेने त्याची शरणागती केली. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. त्याची जर भावनेने अंतपूर्वक काया वाच्या मनाने जर शरणागती केली तर त्याचं ब्रीद वाक्य तो आपलं जन्म मरण नाहीस करतो. म्हणून विढाला 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 म्हणून तो म्हणतो मी तुम्हाला संसार दुःखातून नाहीस करीन. मनोनी शरण जावी तो हा उतरील पार. चुकवी व्यथा जन्माच्या. जन्म आणि मरणाची जी परंपरा आहे ना, ही जन्म मरणाची परंपरा पंढरीला आल्यानंतर संपते. म्हणून या पंढरीचं अनन्य साधारण महत्व आहे. मग महाराज आम्हाला पांडुरंग जन्म मरणाची व्यथा आमची संपवतो असं तुम्ही म्हणता. मग आम्ही जे कमवलेलं धन आहे त्या धनाचं काय करायचं? आमची पत्नी आम्हाला सोडवणार नाही का? आमचे मुलं बाळ आम्हाला सोडवणार नाहीत का? महाराज म्हणले हे कोणी नाही तुझं. ज्या वेळेला आत्मदेव भागवतात रडत होता, मुलगा नव्हता म्हणून रडत होता. आत्मदेवाला एका साधूने फळ दिलं, मुलगा झाला. तो मुलगा तुष्ट स्वभावाचा निघाला आणि जेव्हा तो मुलगा उलटून बोलू लागला तेव्हा आत्मदेव गायीच्या मुलाजवळ गेले. गायीपासून मुलगा झाला होता, त्याचे कान गायीच्या कानासारखे होते, गोकर्ण नाव होतं. आणि त्या गोकर्णाने आत्मदेवाला 3 श्लोकात उपदेश केला. अतिशय बोल. तो आत्मदेव बोलतो, गोकर्ण बोलतो, बाबा देहस्थिती मांस रुधिरी भीमती तेजत्वम जाया सुता दिवशु सदा ममता विमुंच. बाबा तुम्ही म्हणता हा देह तुमचा, तुम्ही म्हणता पत्नी मुलं बाळ संपत्ती हे तुमचं नाही. जाया सुता दिशू सदा ममता विमुंच, या सर्वांची तुम्ही ममता सोडा. याचाच अनुवाद नामदेव महाराज करतात. जाया म्हणजे पत्नी, पुत्र सुत म्हणजे पुत्र, धन, या सर्व धन संपत्तीचा काही उपयोग होणार नाही. म्हणून धनदारा पुत्र जन हे सर्व मिथ्या समजा आणि मिथ्या समजून काय करा? भगवंताची शरणागती करा. अभंगाचं दुसरं चरण. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, पुत्र जन धनदारा पुत्र जन. बंधु सोय रे पिशून, बंधु सोय रे पिशून, बंधु सोय रे पिशून, बंधु सोय रे पिशून. सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून. शरणरिका देवासी, शरणरिका देवासी, धनदारा पुत्र जन, बंधु सोय रे पिशून. शरणरिका देवासी, शरणरिका देवासी, देवासी धनदारा पुत्र जन, धनदारा रे पिशून. धनदारा पुत्रजन बंधू सोयरी पिशू. हे धनदारा हे सर्व क्षणिक आहे आणि खरे दाते ते किती श्रीमंत माणूस असला आणि तो जर कधी दान धर्म करत असतो तो दाता नाही. आणि त्याने कितीही दान धर्म केलं तरी तो दाता नाही. खरा दाता तो आहे जे आपल्या धनातून भगवान परमात्म्याचं स्मरण, नामस्मरण, त्याची यात्रा इतरांना आपल्याकडून करून घेतो तो खरा दाता. दाता तो की एक दाना नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. दाता तो की एक दाना नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी.
त्यांनी लोकांना भगवान नारायणाचं पांडुरंगाचं स्मरण करायला लावलं, अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावलं आणि अनेक लोकांची व्यवस्था केली. किती श्रीमंती असली आणि जर तो पैसा जर परमार्थात खर्च होत नसेल तर त्याचा उपयोग नाही. पण तो पैसा जर परमार्थी कार्यासाठी, लोकांना भगवंताच्या भजनासाठी जर तो व्यक्ती प्रवृत्त करत असेल तर खरा दाता तोय. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, हे उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. सोडून आसन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, सोडून घर उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, सोडून आसन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, सोडून घर उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडून या धन, ज्याने पैसा कमवला आणि तो कमवलेला पैसा उदास अंतःकरणाने परमार्थी कार्यासाठी खर्च करतो, अन्नदान करतो, आई वडिलांच्या प्रीत्यर्थ दिंडी काढून, रथ काढून गेल्या 17-18 दिवसापर्यंत 700-800 लोकांना घेऊन पंढरपुरापर्यंत येऊन घेऊन येतात. त्यांना उत्तम गती का मिळणार नाही? नक्कीच उत्तम गती त्यांना तर हयातीत मिळणार आहे आणि नंतर तर त्याच्याबद्दल विषयच नाही. एवढं यांचं मोठं कार्य आहे. अनेक दिंड्या पाहिल्या, जवळजवळ ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये 300 ते 400 दिंड्या आहेत, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये जवळजवळ 300-350 दिंड्या आहेत, अनेक नाथ महाराज, नामदेव महाराज, अनेक दिंड्या सोहळ्यामध्ये दिंड्या आहेत. पण आपल्या आई वडिलांचे प्रीत्यर्थ स्वतंत्र रथ. आणि दुसरी गोष्ट, दिंड्या लोक काढतात ती भिशी गोळा करण्यासाठी आणि दिंड्या काढून लोक श्रीमंत झाले, बंगल्याची बंगले बांधली. दिंड्या काढून कमीत कमी 50 लाखाला आवरत नसत तुम्हाला साहेब. तुम्ही हिशोब ठेवत नाहीत तो भागणे राळा चुकीचं बोललो नाही मी. 50 लाखाला तरी आवरत नसेल बघा. आणि तुमच्यासारखा एखादा व्यक्ती 50 लाख खर्चायचे म्हणल्यानंतर चेष्टा आहे. आणि माफी मागून बोलतो का, गरीब माणसं तरी पैसा खर्च करतील. असा हजारात एखादा हिरा असतो, हजारात. अंबानीकडे कमी पैसे आहेत का? पण एखाद्या दिंडीला पंग दिली का कधी? दिली का कधी? एखाद्या सप्त्याला कधी पंग दिली का? मी असं ऐकलं की ते अधिक महिन्यामध्ये सप्ताह करतात ना, 3 दिवसाचा काहीतरी, 3.5 दिवसाचा. पुढच्या वर्षी 5 दिवसाचा करा आणि 7 दिवसाचा करता मी स्वतः भागवत करायला येतो आणि ती फ्री मध्ये. तुम्ही पुढच्या वर्षी 7 दिवस भागवताची कथा करायची, आपण तुमच्याकडून रुपये घ्यायचा आणि तुम्ही एवढे लोक आणि त्याच्यात 10-5 लोक आम्ही सुद्धा घेऊन येऊ. कैकांशी महाराज जमल ना साहेब? आणि आनंद करत नाही असं पाहिलं नाही गेली. अहो, आम्ही सांगणारे माणसं, जो राम वनवासाला गेला, राम वनवासाला गेला म्हणून आम्ही रडू रडू सांगणारे माणसं, आम्ही फॉर्च्युनर मध्ये रामाचा वनवास घालून, रामाला वनवासात पाठवून आम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरतो. पण इथं हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. तर अंतकण असं भरून येत आहे. आता जास्त बोलत नाही. ज्ञानोबारायांची एकच जोडी सांगतो. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. तुमच्याबद्दल काय बोलावं एवढंच करतो. एक मस्तक आणि 2 हस्तक तुमच्या चरणावर ठेवतो आणि अशीच आई वडिलांची सेवा तुमच्याकडून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत होत राहो. आणि तुमचा आदर्श सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे तर भारत देशाने घ्यावं. आणि ही परंपरा अशीच आपल्या आई वडिलांच्या प्रीत्यर्थ दिंडी काढून, रथ काढून, हजारो लोकांना लाखो रुपये खर्च करून पंढरपूर पर्यंत, पुन्हा त्यांचा व्यवसाय सोडून ते स्वतः पायी चालतात. पायी स्वतः चालतात. ते शोकांतिका नाही. आमच्यासारखं 1.5 कीर्तन पाठ असणारा महाराज सुद्धा पायी चालायला तयार नाही. एवढी मोठी व्यक्ती आणि हे
अंतःकरण भरून येतं तुमच्याबद्दल बोलता, पण आती बोलावं तुम्हाला आवडणार नाही, म्हणून मी सुरुवातीलाच बोलतो, थोडं बोलत असताना भीत बोलतो. काय असतंय, सुनबाई पहिल्यांदा नांदायला आली पहिल्या दिवशी, सुना आल्या, कारण की पहिल्या काळात सुना होत्या, आता सुना होत्या आणि सासाई होत्या, आणि पहिल्या काळात सासा सुनाला सासरवास करत होते. आता त्या राहिल्या नाही, राहिल्या त्या मेल्या सर्व सासर. एखादी असं कुठं, एखादा निबर हरभरा असतो तो भिजत नाही, एखादी असं कुठं काय सांगत असतो मी. काळ बदलत असतो, प्रत्येक 10 वर्षाने काळ बदलतो. 1970 ला नवरदेव लग्नामध्ये रुसत होता, 1970 ला ना झालं तुमचं तेव्हा नव्हतं का? 70 ला कशासाठी? पालपूरच्या पेट्यासाठी. पुन्हा काळ बदलला, 1980 ला नवरदेव रुसू लागला. कशासाठी? नक्की हा अनुभव तुमचा. पुन्हा काळ बदलला, 1990 ला नवरदेव रुसू लागला. कशासाठी? रेडिओसाठी. पुन्हा काळ बदलला, 2000 साली नवरदेव रुसू लागला. कशासाठी? अंगठीसाठी. पुन्हा काळ बदलला, 2020 ला नवरदेव रुसू लागला बुलेट साठी, फटफटी मोटरसायकल साठी. पुन्हा काळ बदलला, आता 2025 सुरू आहे, अर्ध झालं, संपत आलं जवळजवळ. आता नवरदेव रुसत नाही, नवरदेव आता फक्त एवढंच म्हणतो, हुंडा नको मामा. आपण गाणे म्हणे आलो नाही, कीर्तनाला आलो. आता काय म्हणतो, हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला. पोरी भेटत नाही. अहो एक तर मला पाठीमागे भेटला, म्हणा महाराज बघा ना एखादी पोरगी, तुम्ही फिरत राहता, अख्खा महाराष्ट्र फिरता, इकडे तिकडे बघा एखादी, असू द्या कशी बी, गोरगरिबाची असू द्या, कशी असू द्या, फक्त जिवंत असू द्या. विठाला विठाला विठाला. पहिल्या काळात सासरवास होता, सासरवास. पहिल्या काळात लग्न जमलं मुलीचं, बोलत नसायची, खात पीत नसायची. का? तिला वाटायचं आता 8 दिवसांनी माझं लग्न होणार आहे, मला दीर कसा भेटतो, भाया कसा भेटतो, सासरा कसा भेटतो, जिच्या हाताखाली नांदायचे ती सासू कशी भेटते, म्हणून ती अशी शांत असायची. आता काळ बदलला, आता तसं नाही राहिलं. जिच्या पोराचं लग्न जमलंय का, ती सासूच आता चिंतित पडू लागली. सासू, आमच्या गावची चंपा काकू अशी तिच्या पोराचं लग्न जमलं होतं आणि ती अशी चिंतित होती. म्हणलं चंपा काकू कामून चिंतित आहे? म्हणजे महाराज माझ्या बब्याचं लग्न आहे म्हणली 15 दिवसांना. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे ना, हाताखाली सून येईल, आयता चहा देईल. महाराज ते तर विचार करू लागले ना, 15 दिवशी माझ्या घरी वादळ येणार आहे, आणि ते कसं येणार आहे मला माहित नाही. कोण? सून. इथं नाहीत ना कोणी सुना. मग माझं तसंच असतं, जिथं सुना नसते तिथं सासाचं सांगत असतो मी, आणि जिथं सास नसतं तिथं सुनाचं सांगत असतो. विठाला विठाला आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ हा मोठा भव्य दिव्य सोहळा त्यांनी काढला. धनाची त्यांच्याकडे कमी नाही. धनदारा एवढं धन आहे, पण एवढं धन असताना सुद्धा त्यांना माहिती आहे की धनाच्या पाठीमागे 14-15 अनर्थ आहे. स्तेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोधस मयो मद. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत, पण हे धन जर मी परमार्थी कार्यासाठी खर्च केलं, तर हे धन मी जर भक्ती करण्यामध्ये खर्च केलं, मी जर या जन्मामध्ये हे धन भक्ती करण्यासाठी खर्च केलं, तर ही भक्ती मला परलोकामध्ये कामाला येईल, आणि परलोकामध्ये ह्या भक्तीचा मला त्या ठिकाणी उद्धार होईल. म्हणून हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. तुडविनयमा पादुनिया, तुडविनयमा पादुनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. तुडविनयमा पादुनिया, तुडविनया पादुनिया. म्हणून या धनाचा खर्च त्यांनी परमार्थी कार्यासाठी केला, आणि अंतःकरणामध्ये हरिभक्ती झाली. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशवण सर्व हे सर्व मिथ्या आहे हे त्यांनी जाणून घेतलं, आणि सर्व मिथ्या हे जाणून काय केलं त्यांनी? शरणारी गा
पांडुरंग परमात्म्याची शरणागती पत्कारली आणि स्वतःच पत्कारली नाही तर आपल्या बरोबर जे जे आपणाशी ठावे ते इतरा शिकवावे, शाने करून सोडावे सकळ जण. जे आपल्याला होतं ना आपल्या माध्यमातून अनेक 10 लोकांना घडावं हा ज्यांच्या अंतःकरणात मोठा उद्देश आणि हा मोठा अंतःकरणामध्ये भावना ज्यांच्या आहेत असे आमचे आदरणीय साहेब. म्हणून नामदेव महाराज सांगतात की त्यांनी या गोष्टीचं आचरण केलंय आणि त्यांना ही माहिती आहे, त्यांनी ही ऐकलंय आयुष्य माणसाचं जाणार आहे आणि आयुष्य जात असताना काळ या आयुष्याला पाहत बसलेला आहे. कारण की देहाच्या मातावर काळाची सत्ता आहे. अरे देहाची माता काळाची तो सत्ता म्हणून सर्वता भूकारा. आदीमध्ये अंती काळ लागला आहे क्षणोक्षणा पाही वाट तुझी. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणून आयुष्य जाणार आहे. काळ या आयुष्याच्या पाठीमागे लागलेला म्हणून हे आपलं नाही याचाच विचार महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. हे राजपथ ते महान जपत ते महान. तोही ताता गुरवाहा, हरी रास हरी धनदारा पुत्र बंधु सोयरे सिंधुना. हरी रास हरी धनदारा पुत्र बंधु सोयरे आयुष्य जात आहे पहा. आयुष्य दिवसांदिवस चालले म्हणून आयुष्य संपायच्या अगोदर आपण परमार्थ केला पाहिजे. नंतर काय सांगावं आपल्या पाठीमागले आपलं गणगोत, आपले मुलं बाळ आपल्या हयातीच्या नंतर आपला पैसा परमार्थी कार्यासाठी खर्च करतील का नाही माहित नाही. म्हणून आपण आपल्या हाताने याची देही याची डोळा याच देहाने याच डोळ्याने आपण वारकरी संप्रदायाची सेवा केली पाहिजे. कारण की ही वारकरी संप्रदायाची सेवा खूप मोठं पुण्य देणार आहे आणि बाकी सर्व जी गणगोत आहे ना हे गणगोत म्हणजे माया आहे. आणि मायेच्या विघ्नामध्ये जर आपण भरकटत गेलो तर मग मात्र त्या ठिकाणी आपलं काही खरं नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात बोलताय. माया विघ्ने भ्रमला खरे, विघ्ने भ्रमला करे. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे. मनता माझे ने गरे, मनता माझे ने गरे. मनता माझे मी न खरे, मनता माझे मी न खरे. येतो संपत्तीचे वारे, येतो संपत्तीचे वारे. येतो संपत्तीचे वारे, येतो संपत्तीचे वारे. साचोकार जाईल, साचोकार जाईल धन दारा पुत्र धन बंधू सोयरे पिसुना. साचोकारे जाईल, साचोकारे जाईल दारा पुत्र धन बंधू सोयरे माया विघ्ने भ्रमाला खरे, हे तो संपत्तीचे वारे. अरे ही माया मोठमोठ्यात चुकली नाही. अर्जुनासारखा सुद्धा म्हणतोय देवी ईशा गुणमयी. भगवान बोलतायत मम माया दुरतया. देवा तुझी ही माया कठीण आहे. भगवान सांगतात माझी माया तर नाही एवढं सोपं नाही. पण माझी माया जर तरुण जायचं असेल तर एक काम कर, भगवंताची शरणागती कर. त्याची जर शरणागती केली ना तर माझी माया तुला काही करणार नाही. विठाला विठाला. मी आणि माझं म्हणणं हीच खरी माया आहे. कारण की आपण मुळात आपण नाही.
मम अध्यास आणि अहम अध्यास दुःखाला कारणीभूतच या गोष्टी आहेत. माझ्या स्वरूपाबद्दल जे अज्ञान आहे, हे अज्ञान माणसाच्या दुःखाला कारण आहे. दुःखाचं अधिष्ठान शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण धर्म अधर्म आहे, धर्म अधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आहे, आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि मी देह आहे, मी जीव नाही, मी जीव आहे, मी परमात्मा नाही, मी परमात्म्याचा अंश नाही, मी आत्मा नाही, मी एक सामान्य व्यक्ती आहे. सुख दुःख होतात ती माझ्या देहाला होतात, ही एक मोठी माया आहे. आणि या मायेच्या विघ्नामुळे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जी नाही ते दाखवते तिला म्हणतात माया. माझे नाही, माझे मी नाही, मी माझे नाही, माझे मी नाही. अहंकार डोही बुडालाची, बुडालाची, अहंकार डोही बुडालाची. मी माझे नाही, मी माझे नाही, मी माझे नाही, माझे मी नाही. अहंकार डोही बुडालाची, बुडालाची, बुडालाची. मी माझे नाही, मी माझे नाही, अहंकार डोही बुडालाशी. वास्तविक पाहता आपण शरीर नाही, आपण परमात्म्याचा अंश आहे. मम वंशो जीव लोके, मरणारं शरीर आहे. जीव कधी मरत नाही, जीवन देखील मरण. म्हणून ही माया त्या ठिकाणी आपल्याला, माया आपल्या भगवंताने आपल्यावर घातल्यामुळे आपल्याला वाटतं की मी मरणार आहे. सुख दुःख माझे धर्म आहेत, सुख दुःख हे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. म्हणून या माया विघ्नातून संपवायचं असेल तर भगवंताची शरणागती कर. त्याची जर शरणागती केली, जागा झाला आणि पांडुरंगाचं स्मरण कर, त्या मायेच्या शक्तीतून, मायेच्या मोहातून तू दूर होशील. म्हणजे माया विघ्न आहे, पण हे खरं नाही. याच्यातून तुला सुटायचंय, पण या मायेतून सुटायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की देह तू नाहीस, तू आत्मा आहेस. हे शिकवतात संत, आणि संत शिकवतात म्हणून परमार्थ करत असताना संतांची संगत महत्वाची. म्हणून एक काम कर, संतांच्या चरणावर भाव ठेव, विश्वास ठेव, संतांच्या संगतीत ये. आणि संतांच्या संगतीत आल्यावर संत सांगतील तुला, तुझा देह तुझा नाही. तुझ्या जीवनामध्ये आल्यानंतर कर्तव्य भगवंताची भक्ती करणं, भजन करणं, वारी करणं हे तुझं कर्तव्य. या मायेतून तुला सोडवतील. आणि या संतांनी या गोष्टी सांगितल्यावर नक्की तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे कल्याण तुला व्हावं असं वाटत असेल ना, तर एक काम कर, काय कर, संतांच्या चरणावर श्रद्धा ठेव. अंत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा. संत चरणी भाव धरा, हे क्षणोक्षमा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता बरा, हेची करावा पारो, धन भावा मूल जना. नामस्मरण कर. त्याचं नामस्मरण केलं तर तू तरुण जाशील. कारण की त्याच्या नामाने कोण तरला नाही. कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताच्या नामाने तू तरुण जाशील. म्हणून संत सांगतात भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून संतांच्या चरणावर भाव धरा, संत चरणी भाव धरा. आणि क्षणोक्षणाला भगवंताचं नामस्मरण करा, क्षणोक्षणा नामस्मरा. काय होईल, तुम्हाला मोक्ष मिळेल. मुक्ती सायुज्य नामाचा, सर्वकथा श्रीपता स्वरूपता आणि सायुज्य नामाचा सर्वश्रेष्ठ मुक्ती, तो सर्वश्रेष्ठ मोक्ष तुम्हाला मिळेल. नोहे नोहे पंढरीची वाट चालली आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर हातामध्ये मोक्ष मिळतो. मुखी नाम आयसी साक्ष होतांचे. म्हणून पंढरीच्या वाटाने चालत असताना भगवंताचं नामस्मरण करा, मोक्ष मिळेल. मुक्ती सायुज्यता वरा. एवढंच करा. काय करा, भगवंताचं भजन करा. पण कसं करा, हाताने नाही, त्याला त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाची शपथ घ्या.
ढोपार कुमाई ढोपार कुमारी ढोपार कुमाई ढोपार कुमारी ढोपार कुमाई ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार ढोपार कुमारी ढोपार कुमाई ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार कुमार कुमाई ढोपार कुमार ढोपार कुमाई ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमाई ढोपार कुमार ढोपार कुमाई ढोपार ढोपार कुमार कुमाई ढोपार कुमार ढोपार कुमाई ढोपार कुमार ढोपार कुमार